लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 2 ते 3 दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय, तर नाशिक शहरात कालपासून संततधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे साहजिकच धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर, दारणा आणि वैतरणा या मुख्य 3 धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग केला जातोय। त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढली आहे। गोदाकाठावरील अनेक मंदिरे ही पाण्याखाली गेलेली आहे। पुराचे परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरती पाणी लागलेले असून गोदाकाठावरील जनजीवन हे ठप्प झालेले आहे। दरम्यान श्रावण महिन्यामुळे गोदाकाठावर तसेच पंचवटी परिसरात राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची मोठी गर्दी असते। आलेल्या पर्यटकांचे, भाविकांचे संततधार पावसामुळे हाल होतात। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना रामकुंड परिसरात न जाण्याचे तसेच भाविकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन दोन्ही क्षेपावरून केले जात आहे। मुसळधार पाऊस कोसळत राहिल्यास धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।